संबुद्धो भगवान् बुद्ध भगवन्तं अभिवादेमि। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। आदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। सुखो बुद्धानमुपादो सुखासद्धम्मदेशना सुखासंघससामग्गी समगानं तपो सुखो। सुखद बुद्धाची उत्पत्ती, सुखकर सद्धम्मोपदेश,
सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आपण कालपासून 5व्या भागाला सुरुवात केलेली आहे आणि बुद्ध आणि त्यांचे जे पूर्वकालीन वैदिक ऋषी होते त्यांच्याबद्दलची आपण माहिती कालपासून सुरुवात केलेली आहे. तर वैदिक काळ होता तेव्हाचा, बुद्धाच्या अगोदरचा जो काळ होता तो वैदिक काळ म्हणजे वेदांचा काळ होता आणि वैदिक धर्म होता. आणि त्या वैदिक धर्माचे काही ऋषीमुनी होते. त्यांचं जे काही ज्ञान आहे, त्यांचं जे काही तत्त्वज्ञान आहे, त्यांच्या काही परंपरा संस्कृती आहे, ही कशा प्रकारची होती हे आपण पाहत आहोत. तर याच्यामध्ये काही ऋषी जे आहेत, प्रसिद्ध ऋषी वैदिक काळातले, ते 8 प्रकारचे ऋषी आहेत. त्या 8 ऋषींचं काय म्हणणं आहे आणि त्या काळामध्ये त्या ऋषींच्या समोर नेमक्या कोणत्या समस्या होत्या, तर हे आपण पाहिलेलं आहे. तर त्यांच्या ज्या समस्या होत्या त्या समस्या होत्या की या जग कसं उत्पन्न झालेलं आहे, कसं निर्माण झालेलं आहे, त्याची निर्मिती कोणी केली, कोणाच्या आज्ञेनं केली, कशापासून जग निर्माण झालं आणि ते कुठे जाणार आहे, अशा प्रकारचे त्यांच्यासमोर प्रश्न होते. तर प्रत्येक तत्त्ववेत्यांनी आपापले विचार मांडलेले आहेत. त्याच्यामधील अघमर्षणनं म्हटलेलं आहे की ह्या जगाची निर्मिती उष्णतेपासून झाली. बृहस्पतीनं म्हटलं की या जगाची उत्पत्ती असतपासून झाली, म्हणजे असत्यापासून झाली. तर प्रजापती षष्ठीचं म्हणणं झालं की जगाची उत्पत्तीचं मूळ कारण पाणी आहे. आणि त्यानंतर जो तत्ववेत्ता आहे, ऋषी आहे, त्याचं नाव आहे अनिल. इथून आपण आज पाहणार आहोत. अनिल हा आणखीन एक वैदिक तत्ववेत्ता होता. त्याच्या मते वायू हे मूलतत्व होय. यानं दुसरा सिद्धांत मांडला की याचं म्हणणं आहे की जगाची जी निर्मिती झाली ती वायूपासून झाली. वायू म्हणजे हवा, हवेपासून जग निर्माण झालं. त्याच्यात स्वाभाविक चैतन्य शक्ती असते. हवा जी आहे त्या हवेमध्ये मुळातच चैतन्य शक्ती असते. इकडे तिकडे वाहत राहतो वारा, आणि त्या वाऱ्यामुळेच या जगाची निर्मिती झाली. आणि या वाऱ्यामध्येच निर्मिती तत्व निसर्गताच असते. निसर्गानंच या वाऱ्यामध्ये काय दिलेलं आहे, निर्मिती तत्व म्हणजे निर्माण करण्याची क्षमता दिलेली आहे निसर्गानं या वाऱ्याला. म्हणून वाऱ्यापासूनच सगळ्या जगाची उत्पत्ती झालेली आहे. म्हणजे कोणी वाऱ्यापासून, कोणी पाण्यापासून, कोणी सत्यापासून, असत्यापासून, मग अशा विचार मांडलेले आहेत त्याने. त्याच्यानंतर दीर्घतम आहे पुढचा ऋषी. यानं सांगितलं की सर्व प्राणी मात्र जे आहेत हे सगळे शेवटी सूर्यावर अवलंबून आहेत. जे सूर्य आहे म्हणून सगळं प्राणी मात्र आहेत. स्वतःच्या स्वाभाविक सामर्थ्याचा आधार असलेला आणि त्यावरच हालचाल करणारा सूर्य पुढे मागे सरकत असतो. सूर्य जो आहे स्वतःचं स्वाभाविक सामर्थ्य आहे. स्वाभाविक म्हणजे मुळातच सूर्य काय आहे, सामर्थ्यवान आहे, शक्तिशाली आहे. आणि त्या सामर्थ्याचा आधारसुद्धा तोच आहे. आणि त्यावरच हालचाल करणारा सूर्य मागे पुढे सरकत असतो. सूर्यच हा मागे पुढे सरकतो आणि त्यानंच ही सगळी जगाची उत्पत्ती केली, अशा प्रकारचा विचार दीर्घतम यानं मांडलेला आहे. त्यानं पुढे असंही म्हटलेलं आहे की सूर्य हा करड्या रंगाच्या पदार्थापासून बनलेला असतो. सूर्याची जी निर्मिती झालेली आहे ती करड्या रंगाच्या पदार्थापासून त्याची निर्मिती झालेली आहे. आणि विद्युत व अग्नी ही देखील त्याप्रमाणेच बनलेली असतात. आणि विद्युत जे आहे, आपण आकाशातल्या त्या विजा वगैरे पाहतो आणि अग्नी पाहतो, याची देखील निर्मिती अशाच रंगाच्या पदार्थामुळे बनलेली आहे, करड्या रंगाच्या. आणि ह्या तीनही गोष्टी, सूर्य, विद्युत म्हणजे वीज आणि अग्नी, हे पदार्थ जे आहेत हे पाण्याचे बीज होत. हे पदार्थ कशाचे बीज आहेत? पाण्याचे बीज आहेत. आणि पाणी हे वनस्पतीचे बीज होय. आणि पाणी जे आहे ते वनस्पतीचं बीज आहे. याप्रमाणे दीर्घतम याचे विचार होते. त्यानं अशा प्रकारचा आपला सिद्धांत मांडला की सूर्य, विद्युत आणि अग्नी हे पदार्थ पाण्याचं बीज आहेत. पाणी यांच्यापासून निर्माण झालेलं आहे.
आणि पाणी हे वनस्पतीचे बीज होय. पाण्यापासून वनस्पती निर्माण झालेली आहे. याप्रमाणे दीर्घतमानं आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. पुढचा जो तत्ववेत्ता आहे 8 तत्ववेत्यांपैकी, त्याचं नाव आहे नारायणा. या नारायणाच्या मतानुसार पुरुष हे पहिले जगत कारण होय. इथं पुरुषाचा अर्थ त्यानं काय घेतलेला आहे? परमेश्वर. त्याचं म्हणणं आहे की जगाला निर्माण करण्याचं पहिलं कारण म्हणजे परमेश्वर होय. म्हणजे जगाची निर्मिती करण्याच्या अगोदरच परमेश्वर अस्तित्वात होता. नारायणाच्या मतानुसार पुरुष म्हणजे परमेश्वर हे पहिले जगत कारण होय. सूर्य, चंद्र, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, अंतरिक्ष, आकाश, क्षेत्र, ऋतू, पक्षी, सर्व पशु, मानवाच्या सर्व जाती आणि सर्व मानवी संस्था यांची उत्पत्ती पुरुषांपासूनच होते, म्हणजे परमेश्वरापासूनच होते. ह्या सगळ्या गोष्टी निर्माण करण्यामागे, म्हणजे हे संपूर्ण जग निर्माण करण्यामागे नारायणाच्या मतानुसार परमेश्वर हे जगाच्या निर्मितीचं कारण आहे, म्हणजे पुरुष हे जगाच्या निर्मितीचं कारण आहे. नंतरचा जो ऋषी आहे त्याचं नाव आहे, या नारायणाच्या मतानुसार आणखीन तात्विकदृष्ट्या हिरण्यगर्भ हा परमेष्ठी आणि नारायण यांच्या मध्यभागी होता. याचं नाव हिरण्यगर्भ. हा ऋषी जो आहे हा परमेष्ठीनं जे विचार मांडले आणि नारायणानं जे विचार मांडले याच्या मध्यभागी हिरण्यगर्भाचे विचार होते. हिरण्यगर्भ म्हणजे सुवर्णगर्भ किंवा त्याला सुवर्ण बीज आपण असं म्हणतो. हिरण्याचा तसा अर्थ होतो अग्नी. हिरण्य म्हणजे अग्नी, तर हिरण्यगर्भ म्हणजे सुवर्णगर्भ किंवा बीज. या विश्वाच्या महान शक्तीतूनच इतर सर्व शक्तींची आणि ऐहिक व पारलौकिक जीवांची उत्पत्ती झालेली आहे, असं या हिरण्यगर्भाचं म्हणणं आहे. की विश्व जे आहे हे संपूर्ण, या विश्वाजवळ एक महान अशी शक्ती आहे आणि या विश्वाच्या महान शक्तीमधूनच सर्व शक्तींची निर्मिती झाली. जे काही पृथ्वी, चंद्र, अग्नी, वायू, अंतरिक्ष, आकाश जे काही असेल हे सर्व त्या विश्वाच्या महान शक्तीतूनच निर्माण झालेली आहे आणि सर्व शक्तीची आणि ऐहिक आणि पारलौकिक जीवांची उत्पत्ती झालेली आहे. ऐहिक म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? संसारिक जीवन म्हणतो आपण त्याला, की संसारिकता म्हणतो आपण. जन्म आणि मृत्यू घेण्याची जी परंपरा आहे आपली किंवा जे प्रकृती आहे आपली, त्यानुसार आपण ते करत असतो. या ठिकाणी ऐहिकला आपण सांसारिक जीवन म्हणतो किंवा लौकिक जीवन असं म्हणतो. आणि पारलौकिक जीवांची ऐहिक आणि पारलौकिक जीवांची उत्पत्ती झाली. पारलौकिक जीवन म्हणजे कोणतं जीवन? पारलौकिक म्हणजे परलोकांच्या संबंधी, परलोक, इतर लोक, आपण पृथ्वीवरचे लोक सोडून मृत्यूनंतरची दुसरी दुनिया सुद्धा त्याला म्हणतात, म्हणजे पारलौकिक. किंवा त्याला अलौकिक असं म्हणतात. जे संसारिक जीवन आहे पृथ्वीवरचं, जन्म घेतो आणि मृत्यू पावतो, हे लौकिक जीवन. आणि जे मृत्यूनंतरची दुनिया आहे त्याला अलौकिक जीवन, म्हणजेच सामान्य विज्ञानाच्या पलीकडे आलेला अनुभव, असं या पारलौकिक शब्दाचा अर्थ आहे. अनुभव सांगितलेला आहे हा. हिरण्यगर्भ म्हणजे अग्नी, सौरतत्व नावाचे या विश्वाच्या उत्पत्तीचे तत्व अग्नीपासूनच बनलेले आहे. हिरण्यगर्भ म्हणजे अग्नी आणि सौरतत्व म्हणजे सौर म्हणजे सूर्य, सूर्याचं जे तत्व आहे हे या विश्वाच्या उत्पत्तीचं तत्व, की ज्यापासून विश्वाची उत्पत्ती झाली, की बाबा सूर्यापासून विश्वाची उत्पत्ती झाली, याचं जे तत्व आहे ते अग्नीपासूनच बनलेलं आहे. म्हणजे सूर्यसुद्धा अग्नीपासून बनलेला आहे, असं या हिरण्यगर्भाचं म्हणणं आहे. पुढे तो म्हणतो की अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचा मूल पदार्थ हा पाणी आहे. अस्तित्वात असलेल्या म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला दिसतात, काय काय दिसतात आपल्याला? सूर्य, चंद्र, पृथ्वी, ग्रह, पाणी, अग्नी, वायू, अंतरिक्ष, आकाश, क्षेत्र, ऋतू, पक्षी, सर्व मानव प्राणी आणि सर्व जीव मात्र,
या वस्तूंचा मूळ पदार्थ पाणी आहे. हे सगळं पाण्यापासून निर्माण झालेलं आहे असे गृहीत धरणे. असं जर आपण गृहीत धरलं आणि मग त्याच्यावर चैतन्य शक्तीचा आरोप करून त्यापासून हे सर्व जग निर्माण झाले असा निष्कर्ष काढणे, या गोष्टी विश्वकर्माच्या दृष्टीने अगदी अपुऱ्या आणि असमाधानकारक होत्या. विश्वकर्मा नावाचा जो ऋषी आहे त्याचं म्हणणं होतं की अस्तित्वात असलेल्या ज्या काही वस्तू आहेत याचं मूळ जे आहे ते पाणी आहे असं जर गृहीत धरलं तर त्या पाण्यावर चैतन्य शक्तीचा आघात होऊन त्यापासून हे सगळं जग निर्माण झालेलं आहे असा निष्कर्ष जर काढला तर विश्वकर्मा नावाच्या ऋषीचं काही याच्यात समाधान झालेलं नाही, तर त्याला हे काही पटलं नाही. कारण रूपांतराचे तत्व अंगीभूत असलेले पाणी हे रूपांतराचं तत्व आहे पाण्यामध्ये. ते कोणत्या वेगवेगळ्या वस्तूंमध्ये पाणी रूपांतरित होत असते. कोणतंही सजीव जर पाहिला आपण तर त्याच्यामध्ये पाणी हा घटक आहेच. वेगवेगळ्या रूपामध्ये पाणी आपल्याला पाहायला मिळते. तर रूपांतरित तत्व अंगीभूत आहे पाण्याचं. हा जर मूळ पदार्थ असेल, म्हणून पाणी जर मूळ पदार्थ असेल आणि पाण्यापासूनच सगळं जे काही निर्माण झालं असेल तर विश्वकर्मा म्हणतो की मग पाण्याची निर्मिती कोण केली, पाणी अस्तित्वात कसे आले, आणि त्याने आपल्या चैतन्य शक्ती, निर्मिती तत्व, भौतिक सामर्थ्य, नियम आणि इतर सर्व गोष्टी कशापासून अस्तित्वात आल्या हा प्रश्न आपल्या पुढे शिल्लकच राहतो. पण सगळंजणं सांगते कोणी वायूपासून झाली, कोणी पाण्यापासून, कोणी अग्नीपासून जगाची निर्मिती झाली. तर पाण्यापासून जर आपण मांडलं चैतन्य शक्ती आणि पाण्याचा आघात होऊन जर जगाची निर्मिती झाली असेल तर मग पाण्याचं अस्तित्व कसं आहे, पाण्याची निर्मिती कोणी केलेली आहे. आणि हे चैतन्य शक्ती जे म्हटलेलं आहे त्या चैतन्य शक्तीची निर्मितीचं तत्व काय आहे. चैतन्य तत्व म्हणजे हवेला म्हटलेलं आहे. याची निर्मितीचं तत्व काय आहे. आणि भौतिक सामर्थ्याचा नियम, भौतिकशास्त्र जो नियम आपल्याला शिकवतो, न्यूटनचा नियम असेल, भौतिकशास्त्राचे अनेक नियम आहेत, त्या नियमाचं काय. आणि इतर सर्व गोष्टी कशापासून अस्तित्वात आल्या म्हणजे कशापासून निर्माण झाल्या हा सगळा प्रश्न आपल्या पुढे शिल्लकच राहतो. कारण भौतिकशास्त्र काय सांगते, आपल्याला कुठलीही गोष्ट सिद्ध करायला सांगते, तसा त्याच्यावर विश्वास नाही ठेवला जात. आणि म्हणून या विश्वकर्मा ऋषीचं म्हणणं असं होतं की हे सगळं काहीच नाही, परमेश्वर हीच चैतन्य शक्ती होय. चैतन्य शक्तीलाच त्यानं परमेश्वर असं मानलेलं आहे. आणि अशाच विचारातून ईश्वराची निर्मिती झालेली आहे. आजही त्या ईश्वराच्या मागे धावणारे लोक अजूनही जगामध्ये आहेत. तो म्हणतो की परमेश्वर हीच चैतन्य शक्ती होय. परमेश्वर हाच प्रारंभी असतो. सुरुवातीला परमेश्वरच होता आणि शेवटीसुद्धा परमेश्वरच राहणार आहे शिल्लक, बाकी सगळं चाललं जाणार आहे. आणि परमेश्वर कुठं आहे जर असं म्हटलं तर तो दृश्य विश्वाच्या पूर्वीपासूनच आहे. जे दिसणारं जे विश्व आहे, आपल्याला डोळ्यांनी दिसणारं विश्व, या विश्वाच्या अगोदरपासूनच तो अस्तित्वात आहे परमेश्वर. सर्व विश्वाची जी शक्ती आहे त्या विश्वाची शक्ती निर्माण होण्याच्या पूर्वी म्हणजे अस्तित्वात येण्यापूर्वी परमेश्वर अस्तित्वात होता. त्यानंच हे सगळं विश्व निर्माण केलं. म्हणजे विश्वाचीही निर्मिती होण्याच्या अगोदर परमेश्वर अस्तित्वात होता. ज्याने हे विश्व निर्माण केले आणि कार्यान्वित केले, म्हणजे हे विश्व जे चालू आहे तो एकमेव परमेश्वरच आहे. या विश्वाच्या अगोदरच परमेश्वर होता, त्यानंच हे सगळं निर्माण केलं आणि तोच हे सगळं चालवतो आहे आणि एकमेव आहे. परमेश्वर हा एक आहे आणि एकमेव आहे, त्याच्याशिवाय हे दुसरं कोणीच करू शकत नाही. अशा प्रकारचं या विश्वकर्म्याचं मत होतं. तो अज म्हणजे जन्म नसलेला आहे. परमेश्वर कसा आहे, जन्म नसलेला, त्यानं जन्मच घेतला नाही, तो अगोदरपासूनच आहे अस्तित्वात. आणि अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू त्याच्यातच वास करीत असतात. जे काही वस्तू अस्तित्वात आहेत, हा निसर्ग पूर्ण, सूर्य, तारे, ग्रह, चंद्र, हे सगळं त्याच्यातच, त्या परमेश्वराच्या अस्तित्वातच हे सगळं आहे. म्हणून
त्यानंच त्याची निर्मिती केलेली आहे. तो सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजे सर्व काही जाणणारा आहे, सर्व काही माहीत असणारा आहे आणि सर्व शक्तिमान असा आहे. परमेश्वर हा सर्व शक्तिमान आहे. तो निर्माता आहे. तोच सगळा निर्माण आपल्याला माणसांना, प्राणी मात्र जे जीव आहेत याचीही निर्मिती त्यानंच केलेली आहे परमेश्वरानं. तो निर्माताही आहे आणि संहारकर्ता आहे. संहारकर्ता म्हणजे नाश करणारा सुद्धा तोच आहे. निर्माण करणारा तोच आणि नाशही करणारा तोच. जनक म्हणून त्याने आपल्याला उत्पन्न केले. जन्म देणारा, जनक म्हणजे जन्म देणारा म्हणून त्याने आपल्याला उत्पन्न केलेले आहेत, म्हणजे त्यानंच आपल्याला जन्म दिलेला आहे. आणि संहारक या नात्याने, नाश करणारा या नात्याने जे काही अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू आहेत त्या वस्तूंचे भवितव्य त्याला माहीत आहेत. तोच निर्माण करणारा आहे आणि तोच नाश करणारा आहे, संपवणारा आहे. म्हणजे जन्म देणारा आहे तोच आहे आणि मृत्यू देणाराही तोच आहे. ज्या सगळ्या वस्तूच्या भवितव्याबद्दल त्याला सगळं काही माहीत आहे त्या परमेश्वराला. हा एक नवीन विचार या विश्वकर्मानं मांडलेला आहे. बुद्धाच्या अगोदरच्या काळातलं तत्त्वज्ञान आहे. बुद्धाच्या अगोदरच्या काळातले हे सगळे सिद्धांत आहेत. म्हणजे पहा, कमीत कमी 3000 वर्षापूर्वीचा हा काळ असेल. त्यावेळेस लोकांची विचारसरणी कशी होती, विचार करण्याची पद्धत कशी होती, हेच प्रश्न जर आपण आज जर विचारले तर जगाची निर्मिती कशी झाली, हे जर आपण आज विचारलं तर आज विज्ञानानं या प्रश्नाचं उत्तर शोधून काढलेलं आहे की कसं निर्माण झालेलं आहे. हे किती पुढे आलेलं आहो आपण विचाराच्या बाबतीमध्ये, संशोधनाच्या बाबतीमध्ये, शोध लावण्याच्या बाबतीमध्ये. ह्या सगळ्या ऋषींचं तत्त्वज्ञान ऐकल्यावर बुद्धांना सर्वच वैदिक ऋषी हे आदरणीय वाटले नाहीत. बुद्धांना हे सगळे जे ऋषी आहेत यांचा काही आदर करण्याच्या कामाचे आहेत किंवा त्यांना आदरणीय किंवा योग्य वाटले नाहीत, आदर करण्यास योग्य वाटले नाहीत. यांचं हे जे तत्त्वज्ञान आहे ते बुद्धाला काही पटलं नाही. फक्त 10 वैदिक ऋषींनाच त्यांनी, खूप सारे ऋषी होते त्याच्यातील फक्त 10 जे वैदिक ऋषी आहेत म्हणजे बुद्धाच्या अगोदरच्या काळातले आहेत, त्यांनाच भगवान बुद्धांनी प्राचीन आणि मंत्रांचे खरेखुरे जनक मानले आहेत. ही मंत्रांचं जे जनक आहेत आणि प्राचीन काळातले जे ऋषी आहेत अशा फक्त 10 वैदिक ऋषींनाच त्यांनी मंत्राचे, प्राचीन मंत्र जे आहेत त्या प्राचीन मंत्रांचं खरं खुरं जनक असं मानलेलं आहे. त्यांनीच ते मंत्र निर्माण केलेले आहेत. परंतु पुन्हा बुद्धांना प्रश्न पडला की ठीक आहे, मंत्राची निर्मिती प्राचीन काळामध्ये या वैदिक ऋषींनी केली असेल. आपण मंत्राचं पाहिलं होतं की मंत्र आपण कशाला म्हणतो नाही का, धावा करण्याच्या गोष्टी आहेत. वेगवेगळे जे ईश्वर आहेत त्या ईश्वरांचा प्रार्थना करण्याची साठी केलेली उच्चार म्हणजे ते मंत्र आहेत किंवा धावा आहेत. पण ह्या सगळ्यांचा अभ्यास जेव्हा बुद्धांनी केला तेव्हा बुद्धांना या सगळ्या तत्त्वज्ञानामध्ये नैतिक पातळी उंचावणारे असे मंत्रांमध्ये त्यांना काहीही आढळले नाही. भगवान बुद्धाला पाहिलं की हे मंत्र वगैरे आहेत, हा धावा आहे आणि अशा प्रकारचे या लोकांचे विचार आहेत, परंतु या सगळ्यामध्ये नैतिक पातळी, माणसाची नैतिक पातळी उंचावण्यासाठी काहीच नाही त्याच्यात. म्हणजे नैतिक पातळी उंचावणे म्हणजे माणसाच्या मनाचा विकास करणाऱ्या गोष्टी कोणत्याच नाहीत. माणसाचं जे मन आहे त्याचा विकास करणाऱ्या, मनाला उच्च स्थानावर नेणाऱ्या कुठल्याही गोष्टी या मंत्रामध्ये त्यांना आढळलेल्या नाहीत. आणि त्यांनी वेदांचा सुद्धा सगळा अभ्यास केला. 4 प्रकारचे वेद आहे त्यांचाही अभ्यास केला. तेव्हा काय म्हटलं, वेदांचं जे ज्ञान आहे, 4ही वेदांमधलं जे ज्ञान आहे त्याला भगवान बुद्धांनी ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहेत. वेद जे आहेत हे कसे आहेत, ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहेत. आणि हे सगळं प्राचीन ऋषींचं तत्त्वज्ञान आहे, याची निर्मिती वेदांपासूनच झालेली आहे. आणि वेद हे ब्रह्मानं निर्माण केलेले आहेत आणि त्यामुळे त्या वेदांवर संशय घेण्याचा काही प्रश्नच नाही. जे काही दिलेलं आहे वेदांमध्ये ते सगळं खरंच आहे. अशा प्रकारे ही
वेद आहेत ते 4 प्रकारचे आहेत. तसा वेद शब्दाचा अर्थ ज्ञान असं होते. याला ईश्वराचे ज्ञान म्हणतात वेदांना. वेदांमधलं जे ज्ञान आहे ते ईश्वराचं ज्ञान त्याला म्हणतात. आणि हे ज्ञान ईश्वराकडून ऋषी मुनींनी ऐकलं आणि ते आपल्यापर्यंत आणलं, अशी आख्यायिका आहे. असं म्हटल्या जाते की वेद म्हणजेच ज्ञान आहे आणि हे ईश्वरानं दिलेलं ज्ञान आहे. हे ज्ञान ईश्वराकडून ऋषी मुनींनी ऐकलं आणि तिथून मग ते आपल्यापर्यंत असं चालत आलेलं आहे. अशा प्रकारचे जे हे वेद आहेत हे 4 प्रकारचे आहेत. पहिला वेद आहे ऋग्वेद, दुसरा यजुर्वेद, तिसरा सामवेद आणि चौथा अथर्ववेद. तर हे जे 4 प्रकारचे वेद आहेत या वेदांमध्ये कोणकोणत्या प्रकारचं ज्ञान भरलेलं आहे एका एका वाक्यात आपण पाहणार आहोत. ऋग्वेद जो आहे हा सगळ्यात जुना वेद आहे. ऋग्वेद जो आहे सगळ्यात जुना वेद आहे. वेद म्हणजे ज्ञान, हे सगळ्यात जुनं ज्ञान. देवतांची स्तुती करण्याचे मंत्र आणि भजन या ऋग्वेदामध्ये याचीच माहिती आहे, याचंच ज्ञान आहे. सगळ्यात जुनं ज्ञान आहे हे ऋग्वेदातलं. आणि त्याच्यात काय केलेलं आहे, देवतांची स्तुती केलेली आहे. देवांच्या प्रार्थना, त्यांचे भजन, त्यांचे भक्तिगीतं, त्यांच्यासाठी ऋचा म्हणणे, मंत्र म्हणणे, अशा प्रकारचं ज्ञान ऋग्वेदामध्ये आपल्याला आढळतं. सगळ्यात जुनं ज्ञान आहे हे, की त्याच्यात केवळ देवांची स्तुती आणि मंत्र आहेत. मंत्र आणि भजन अशा गोष्टींनी वेद हा ऋग्वेद भरलेला आहे, हे ज्ञान आहे त्याच्यात. त्याच्यानंतरचा आहे यजुर्वेद, हा दुसरा वेद. दुसऱ्या वेदाची निर्मिती काही कालांतरानं झाली असेल. तर या यजुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे, यज्ञ आणि हवन करण्याचे नियम आणि मंत्र सांगितलेले आहेत. त्या काळामध्ये यज्ञ करण्याच्या पद्धती होत्या, यज्ञ आणि हवन करणे. यज्ञ करणे आणि यज्ञामध्ये प्राण्यांचा बळी देणे. काहीही ईश्वराकडून प्राप्त करायचं असेल तर तो यज्ञ मांडायचा, म्हणजे तो खड्डा करायचा, त्याच्यात लाकडं टाकायचे, तूप टाकायचं आणि ते अग्नी जी आहे ती ईश्वरापर्यंत पोहोचवायची. आणि ईश्वराला प्राप्त करण्यासाठी पशुप्राण्यांचे बळी द्यायचे, मांस दान द्यायचे, मद्यदान द्यायचे. अशा प्रकारची यज्ञ आणि हवन करण्याचे काय नियम असतात आणि यज्ञ करण्याचे कोणते मंत्र असतात, ही सगळी माहिती आपल्याला यजुर्वेदामध्ये मिळते. त्याच्यानंतरचा तिसरा जो वेद आहे तो आहे सामवेद. त्याचं नाव आहे सामवेद. या सामवेदामध्ये संगीताची निर्मिती केलेली आहे. संगीत, गायन, शास्त्रीय संगीत, भक्तीचे गीतं आणि मंत्रसुद्धा आहेत याच्यात. सगळं संगीत, गायन, भक्तीचे मंत्र हे सगळं ज्ञान या तिसऱ्या वेदामध्ये आहे, सामवेदामध्ये. आणि चौथा वेद आहे अथर्ववेद. अथर्ववेदामध्ये काय आहे, यात विज्ञानाबद्दलची माहिती दिलेली आहे, याच्यात चिकित्सेबद्दलची माहिती दिलेली आहे, ज्याला आपण आयुर्वेद उपचार म्हणतो. चिकित्सा करणे म्हणजे तपासणी करणे, काही आपल्याला रोग वगैरे झाले असतील तर. विज्ञानाची माहिती याच्यात दिलेली आहे. चिकित्सा पद्धती आहे, की रोग कसा ओळखायचा आणि त्याच्यावर उपाय करणाऱ्या जडीबुटी कोणत्या आहेत, त्या जडीबुटींचं वर्णन म्हणजे आयुर्वेदाचं वर्णन सगळं या अथर्ववेदामध्ये केलेलं आहे. आणि दैनिक जीवनाचं ज्ञान याच्यात दिलं, की आपलं जे दररोजचं जे जीवन आहे ते आपण कसं जगलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, कधी झोपलं पाहिजे, काय खाल्लं नाही पाहिजे, म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी. असं हे ज्ञान या अथर्ववेदामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर ह्या सगळ्या वेदांना भगवान बुद्धांनी काय केलेलं आहे, वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी म्हटलेलं आहे. काहीच याचा माणसाच्या विकासासाठी या वेदांचा काहीच फायदा नाही असं बुद्धांनी म्हटलेलं आहे. म्हणून ज्यापासून काही शिकता येईल असे मंत्रामध्ये काहीच नसल्यामुळे बुद्धांनी मंत्रसुद्धा बाजूला ठेवले, वेदसुद्धा बाजूला ठेवले. त्याचप्रमाणे वैदिक ऋषींच्या तत्त्वज्ञानाचा बुद्धांनी अभ्यास केला तर त्या तत्त्वज्ञानात सुद्धा बुद्धाला काहीच आढळलं नाही. बुद्धांना जे पाहिजेत होतं ते काहीच त्यांना आढळलं. सत्य प्राप्त करून घेण्यासाठी ते चाचपडत होते. सगळे ऋषी मुनी
यांनी हे जे त्यांचं तत्त्वज्ञान मांडलेलं आहे हे कशासाठी मांडलेलं आहे? त्यांनी सत्य प्राप्त करून घेण्यासाठी, की बा खरं काय आहे, कसं काय निर्माण झालं हे जग, हे सत्य प्राप्त करून घेण्यासाठी ते चाचपडत होते, पाहत होते की सत्य काय आहे या मागचं, या विश्वाच्या निर्मितीच्या मागचं. परंतु ते ऋषी मुनी सत्यापर्यंत पोहोचले नाहीत, त्यांना सत्याची काही प्राप्ती झालेली नाही. सत्याची प्राप्ती कोणाला झाली? मग सत्याची प्राप्ती भगवान बुद्धांनाच झाली, फक्त या ऋषीमुनींना नाही झाली. त्यांचे सिद्धांत म्हणजे जे काही ऋषीमुनी होऊन गेले हे वैदिक काळातले जुने, त्यांचा सिद्धांत म्हणजे तर्कशास्त्राचा, तर्क म्हणजे अंदाजानं त्यांनी हे शास्त्र तयार केले, किंवा वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या केवळ कल्पना होत्या. त्यांचे जे सिद्धांत होते तर त्याच्यात तर्कशास्त्राचाही आधार नव्हता त्याला आणि वस्तुस्थितीचाही आधार नव्हता. कमीत कमी माणूस तर्क म्हणजे अंदाजानं तरी ते ज्ञान लिहायला पाहिजेत होतं, तर तो तर्कही लावला नाही. तर्क म्हणजे आपण अंदाज लावतो ना कधी कधी, तर ते पण त्याचाही आधार नव्हता त्यांच्या सिद्धांतांना. आणि वस्तुस्थितीचा म्हणजे वस्तुस्थिती काय आहे, खरं काय आहे, प्रत्यक्ष काय आहे, याचाही आधार नसलेल्या केवळ त्यांचं तत्त्वज्ञान म्हणजे कल्पना होत्या. काल्पनिक सगळं त्यांनी ते निर्माण केलेलं. तत्त्वज्ञानात त्यांनी जी भर घातली, तत्त्वज्ञानामध्ये जे काही त्यांनी त्या वैदिक ऋषींनी भर घातली, तिच्यामुळे कोणतीही सामाजिक मूल्ये निर्माण झाली नाहीत. त्याच्यामुळे समाजाला कुठल्याही प्रकारचा फायदा झाला नाही. समाजासाठी कुठलेही नियम त्याच्यामध्ये त्यांनी निर्माण केलेले नाहीत. सामाजिक मूल्य आपण म्हणतो. समाज या शब्दाचा अर्थ फार वेगळा होतो. काय आपण आपल्या दृष्टीनं समाज म्हणजे एखादी जात, एखाद्या जातीतील लोक, त्याला नाही म्हणत समाज. समाज म्हणजे व्यक्तींचा समूह. समाज म्हणजे मग ते जातगीतीचा विषय नाही तिथं, माणसांचा समूह, व्यक्तींचा समूह म्हणजे समाज. आणि व्यक्ती असा आहे की तो समाजाशिवाय राहत नाही. एकटा नाही राहू शकत माणूस. एकटा जर राहिला असता तर तो जंगलात कुठेही राहिला असता, झाडावर राहिला असता, कुठे राहिला. मनुष्य प्राणी हा समाजशील प्राणी आहे. याला समाजाची गरज आहे, एकमेकांच्या मदतीची गरज आहे. म्हणून तो एकत्रित राहतो, एकमेकांना मदत करतो आणि आपलं जीवन जगतो. आणि म्हणून मनुष्य प्राणी हा समाजशील प्राणी आहे. समाजाशिवाय तो जगू शकत नाही. त्याच्याशिवाय समाज नाही आणि समाजाशिवाय तो जगू शकत नाही. कारण समाजाचाच अर्थ असा आहे की एकमेकांना मदत करून पुढे जाणे. तर मग आपण तसेच राहतो, समाजातच राहतो, आपण एकत्रित राहतो. आपण कितीक मदत करतो एकमेकांना, की काहीच मदत करत नाही. येतो का कोणाच्या आपण कामी, की आपल्याच संसारात आपण गुंग राहतो? हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला पाहिजे. आणि म्हणून वैदिक ऋषींचे तत्त्वज्ञान जे होतं ते निरुपयोगी आहे, म्हणजे काहीच उपयोगाचं नाही. म्हणून भगवान बुद्धांनी ते वैदिक ऋषींचं तत्त्वज्ञान अमान्य केलेलं आहे, मान्य केलेलं नाही. त्यांना त्याच्यात काहीच सापडलं नाही. बुद्धत्वाची प्राप्ती झाल्यानंतर बुद्धांनी हा सगळा अभ्यास केलेला. एक ऋषी असा आहे, त्याचं नाव आहे तत्ववेत्ता कपिल. या तत्ववेत्ता कपिलानंच तर सांख्य तत्वज्ञानाचा सिद्धांत मांडलेला आहे. आपण सांख्य तत्वज्ञान पाहिलेलं आहे मागं, नाही का? काय पाहिलं होतं सांख्य तत्वज्ञानामध्ये? सांख्य तत्वज्ञानामध्ये आपण पाहिलेलं आहे की दोन मूळ घटक आहेत, नाही का? पुरुष तत्व आणि निसर्ग तत्व. तर हे जे सांख्य तत्वज्ञानाचा शोध लावणारा तत्ववेत्ता आहे कपिल. भारतवर्षातील प्राचीन तत्ववेत्यात कपिल हा अग्रगण्य होता, म्हणजे 1 नंबरवर होता. भारतवर्षामधील प्राचीन जे तत्ववेत्ते होऊन गेलेले आहेत, तर कपिल नावाचा हा ऋषी हा सगळ्यात अग्रगण्य होता, म्हणजे सगळ्यात 1 नंबरवर होता. त्याचं तत्त्वज्ञान जे होतं ते पटणारं होतं सगळ्यांना. त्याचा तत्त्वज्ञान विषयक दृष्टिकोन अनन्य होता. इतरांच्या पेक्षा वेगळा दृष्टिकोन त्यानं मांडलेला होता. बाकीचे जे आपण आतापर्यंत ऋषींचे सिद्धांत पाहिले, कसं निर्माण झालं हे जग, तर याच्यापेक्षा अनन्य होता, वेगळा होता कपिलाचा दृष्टिकोन. आणि तत्त्वज्ञ म्हणून त्याचे स्थानसुद्धा अद्वितीय होते. आणि एक तत्त्वज्ञ म्हणून त्याचं स्थानसुद्धा अद्वितीय होतं. सगळे प्राचीन ऋषी आपला गुरु मानत असत त्या कपिलाला, आणि सगळे त्याचे शिष्य म्हणा किंवा गुरु मानत होते ते सगळे त्याला. असं अद्वितीयच त्याचं स्थान होतं, कारण त्यानं जे तत्त्वज्ञान मांडलेलं आहे त्याच्या तत्त्वज्ञानाचा फायदा
बुद्धत्वाची प्राप्ती करण्यासाठी बुद्धाला सुद्धा झाला होता. त्याच्या तत्वज्ञानाला सांख्य तत्वज्ञान असे ओळखले जाई. सांख्य तत्वज्ञान म्हणजे संख्येचं, गणिताचं तत्वज्ञान होतं त्याचं. त्याच्या विचारातील मूल तत्वांचे स्वरूप तक्क करून टाकणारे होते. त्याच्या विचारातील जे मूळ तत्व होते, मूळ विचार जो त्याचा होता, ते थक्क करून टाकणारा विचार होता. त्याचं म्हणणं असं आहे, सत्याला पुराव्याचा आधार असला पाहिजे. कपिल मुनी जो आहे हा तत्ववेत्ता ऋषी आहे, फार सुंदर तत्वज्ञान आहे. तर ते बाकीचं तत्वज्ञान आपण नाही लक्षात ठेवलं तरी चालते, पण हे तत्वज्ञान आपल्याही कामाचं आहे. सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे. सत्य, एखाद्या गोष्टीला जर सत्य मानायचं असेल, खरं मानायचं असेल, तर त्याला पुरावा असला पाहिजे. सांख्य तत्वज्ञानाचं हे पहिलं तत्व आहे. सांख्य तत्वज्ञानाचं पहिलं तत्व आहे की ज्या गोष्टीला तुम्ही सत्य मानता त्याला पुरावा असला पाहिजे, तरच ते सत्य. त्याला जर पुरावा नसेल तर ते सत्य नाही, नाही का नाही. पुराव्याखेरीज सत्य असू शकत नाही. पुराव्याशिवाय सत्य असूच शकत नाही, नाही का नाही. मग प्रश्न निर्माण होतो, ईश्वर आहे की नाही. अजूनपर्यंत पुरावा काही सांख्य तत्वज्ञानानुसार पुरावाच नाही सापडलेला. मग सत्य मानायचं का मग ईश्वर आहे म्हणून? आणि तुमच्याजवळ जर ते उत्तर असेल तर तसंही सांगा, पुरावा द्या ईश्वराचं अस्तित्व आहे म्हणून. तर सांख्य तत्वज्ञानाचं हे पहिलं तत्व आहे. आणि सत्य जे आहे ते सिद्ध करण्यासाठी, पुरावा देण्यासाठी कपिलाने ते सिद्ध करण्याचे फक्त दोनच मार्ग सांगितले. दोनच मार्गानं सत्य पुराव्यासहित आपण सिद्ध करू शकतो. म्हणजे दोनच मार्ग, एक म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आणि दुसरा म्हणजे अनुमान. या दोन गोष्टीमुळे आपण सत्य स्वीकारू शकतो किंवा सिद्ध करू शकतो, प्रूफ करू शकतो, ठीक आहे. सत्य प्रूफ करण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक म्हणजे प्रत्यक्ष सत्याचं प्रत्यक्ष ज्ञान घेणे आपण, म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानही असणे आणि प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेणे. मग आपण त्याच्यावर विश्वास ठेवू की यस आहे, हे सत्य आहे. आणि दुसरा आहे अनुमान, म्हणजे अंदाजानं ठरवणे. आता ईश्वर आहे किंवा नाही याला काही पुरावा आहे का? मग ईश्वराला सत्य मानायचं की नाही मानायचं, हे या दोन मार्गानं सिद्ध होत नाही. अंदाजाने सांगता येत नाही आपल्याला आणि प्रत्यक्ष ज्ञानाने नाही सांगता येत. अनुभव नाही घेतला ना आपण ईश्वराचा, मग कसा विश्वास ठेवायचा? कसा आहे तो आकारानं? तो म्हणतात निराकार आहे, त्याला आकारच नाही. तर एकीकडे ईश्वर आणि दुसरीकडे हवा. मी जर म्हटलं तुम्हाला ही हवा चालली, ती चालली हवा, दिसते का ती? पाहू शकतो का आपण त्या हवेला? नाही पाहू शकत. परंतु हवा आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणतं प्रत्यक्ष ज्ञान आपण वापरतो? प्रत्यक्ष अनुभव घेतो आपण. त्या हवेचा स्पर्श होतो आपल्याला. हवेचा स्पर्श होतो की नाही? ते पंख्याची हवा लागत असेल तर आपल्याला स्पर्श होतो. हे आपलं प्रत्यक्ष ज्ञान आहे, अनुभव आहे. हवा जरी दिसत नसली तरी हवा आहे हे सिद्ध होते, कारण त्या हवेचा स्पर्श होतो आपल्याला. असं ईश्वराच्या बाबतीत नाही सांगता येणार. तर अशा प्रकारे हे दोन मार्ग आहेत सत्याला सिद्ध करण्याचे. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे काय? मग आपल्या समोरील वस्तूचे आपल्या मनाला होणारे आकलन. आताच उदाहरण पाहिलं आपण हवेचं, की आपल्या समोर ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूचं आपल्या मनाला होणारं आकलन, की हा पंखा आहे, ही खुर्ची आहे, टेबल आहे, जे वस्तू आहेत त्या वस्तूचं ज्ञान आपल्याला होऊन राहिलं ना. प्रत्यक्ष पाहूनही राहिलो आपण ती वस्तू आणि त्याचा अनुभवसुद्धा घेऊन राहिलो. तर आपल्या मनाला त्याचं आकलन झालेलं आहे की या टेबलाला खुर्ची म्हणेल का कोणी? नाही, त्याला टेबलच म्हणणार आपण. म्हणजे आपल्या मनाला ते आकलन झालेलं आहे की ही वस्तू काय आहे, हे सत्य आहे की हाच टेबल आहे. खुर्चीला आपण टेबल नाही म्हणणार. तर असं हे प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या समोरील वस्तूचे आपल्या मनाला होणारं आकलन आहे. आणि आता दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे अनुमानाचा, अंदाजाचा मार्ग. याच्यामुळे सत्य कसं सिद्ध होते पहा. अंदाज, अनुमान. या अनुमानाचे कपिलांनी 3 मार्ग सांगितलेले आहेत, 3 प्रकार सांगितलेले आहेत. 3 प्रकारे आपल्याला अंदाज लावता येतो. पहिला प्रकार आहे कारणावरून कार्य ओळखणे.
समजून घ्या नीट. कारणावरून कार्य ओळखणे. कारण, त्या कारणावरून काय अंदाज लावायचा आपण, काय कार्य होणार आहे. उदाहरणसुद्धा फार सुंदर दिलेलं आहे. वर आकाशात जर ढगाच्या अस्तित्वावरून, वर जर आकाशामध्ये काळेकुट्ट ढग आले असतील पावसाचे, ते कारण आहे पावसाचं. ते ढग आहेत म्हणून पाऊस येणार. तर ते ढग जर आकाशात दिसले तर आपण कोणतं अनुमान काढतो, काय अंदाज काढतो, की काही वेळानं पाऊस येऊ शकतो. पावसाचा अनुमान काढतो. हे अनुमानाचे 3 प्रकार आहेत. हा पहिला प्रकार आहे की कारणावरून कार्य ओळखायचं. आकाशात ढग दाटून आले असतील पावसाचे तर आपण अनुमान काढू शकतो, म्हणजे अंदाज काढू शकतो की पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरं कारण याच्या उलटं आहे. कार्यावरून कारण ओळखणे. कार्य झालं पण त्याचं कारण काय आहे ते ओळखणे, हा दुसरा अंदाज आहे. आपल्या इकडे ऊन तापत आहे आणि आपल्या बाजूची जी नदी आहे त्या नदीला पूर आलेला आहे. आपण म्हणतो बा इकडे तर काही ढग नाही, हवामान नाही, कारण नदीला पूर कसा आहे काय आला. त्याच्यावरून काय अंदाज काढतो आपण, की नदीचा उगम जिथे असेल म्हणजे डोंगर भागात पाऊस झाला असेल याचा अंदाज काढतो. ते सत्य आहे. तिकडे पाऊस झाला म्हणून इकडे ते पाणी वाहत आलेलं आहे. कार्यावरून कारण ओळखणे. जसे दरीतून वाहणाऱ्या ओहोळाला, ओहोळ म्हणजे नाला, पूर आल्यावर डोंगरावर पाऊस पडत असल्याचे अनुमान काढणे. की त्या नाल्याला जर पूर आला तर म्हणजे बा डोंगरावर पाऊस पडल्याचा अंदाज आपण काढणे. तर असं सत्य सिद्ध करण्याचे अनुमान हा एक मार्ग आहे. आणि तिसरा प्रकार सांगितलेला आहे साम्य. तिसरा प्रकार काय आहे, साम्य, सारखेपणा. जसे मनुष्य जेव्हा हालचाल करतो, आपलंच मनुष्याचं उदाहरण घेतलेलं आहे. मनुष्य जेव्हा हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलत असतो. आपण हालचाल करतो आहे की नाही, म्हणजे आपण घरून इथपर्यंत चालत आलो म्हणजे काय केलं आपण, जागा बदलली. आपण जिथं होतो ती जागा सोडली आणि चालत इथं आलो. आपण जागा बदलत असतो. असे आपण अनुमान काढतो, असा आपण अंदाज काढतो. त्याचप्रमाणे ज्या अर्थी तारे निरनिराळ्या ठिकाणी दिसतात, आकाशातील तारे वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात, त्या अर्थी त्यांना गती असली पाहिजे. कपिलाचा सिद्धांत असा आहे की आकाशात तारे दिसतात वेगवेगळ्या ठिकाणी. आज तारा इथं दिसला होता तर उद्या तो तिथं आहे, परवा तो तिथं आहे. ताऱ्यांचा समूह दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जागा बदलत आहे. याच्यावरून काय अनुमान काढतो आपण, की ते जे तारे आहेत त्या ताऱ्यांना गती असली पाहिजेत. गती म्हणजे चालणे आहे का नाही, ते चालू फिरत असले पाहिजेत, तसे गती आहे त्यांना. ते एका ठिकाणी नाही आहेत, ते आपोआप पुढे 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 सरकण्याची गती त्यांच्यामध्ये असली पाहिजे. अशा प्रकारचे कपिल तत्ववेत्ता म्हणतो की सत्य स्वीकारायला पुराव्याचा आधार पाहिजे आणि सत्य सिद्ध करण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक प्रत्यक्ष ज्ञान आणि दुसरा अनुमान. ते आपण आता पाहिलेलं आहे. कपिल तत्ववेत्त्याचं दुसरं जे तत्व होतं, पहिलं तत्व आपण पाहिलं की सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे, तर त्याचं दुसरं तत्व सृष्टीच्या उत्पत्ती संबंधी होते, की सृष्टी कशी निर्माण झाली, हे जग कसं निर्माण झालं, हा निसर्ग कसा तयार झाला, सृष्टीची उत्पत्ती आणि तिचे कारण. हे दुसरं तत्व आहे त्याचं. बाकी लोकांनी जे विचार मांडले जगाची निर्मिती कशी झाली त्याच्यापेक्षा हे फार वेगळं आहे. की सृष्टीच्या उत्पत्ती म्हणजे निर्मिती, त्याच्या संबंधीचं होतं. सृष्टीची उत्पत्ती आणि तिचे कारण. इथं सत्य पटवून देण्यासाठी प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुमानाचा इथं उपयोग होतो या सत्यामध्ये, की कशी उत्पन्न झाली, हे जग कसं उत्पन्न झालं. हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी निर्माता आहे, हा सिद्धांत कपिलानं अमान्य केला, पटला नाही त्याला. की हे जे जग आहे, हे जे विश्व आहे, हे कोण्या ईश्वरानं किंवा कोणत्याही शक्तीनं किंवा कोणत्याही निर्मात्यानं तयार केलेलं नाही.
हे समजावून सांगण्यासाठी त्यानं सुंदर उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे मातीतून मडके तयार होते, माती जी आहे मातीपासून मडकं तयार होते, किंवा सुतापासून कापड तयार होते. सूत म्हणजे कापूस, कापसापासून धागा आणि धाग्यापासून कापड तयार होते. हाच नियम सृष्टीच्या संबंधी कपिल तत्ववेत्ता म्हणतो की असंच आहे. त्याप्रमाणेच उत्पन्न वस्तूचे अस्तित्व पहिल्यापासूनच कारणात असते असे त्याचे मत होते. उत्पन्न ज्या वस्तू आहेत या वस्तूंचं अस्तित्व पहिल्यापासूनच कोण्यातरी कारणामध्ये असते असं त्याचं मत होतं. मडकं तयार होण्याला काय कारण आहे? कशामुळे मडकं तयार झालं? मातीमुळे झालं. म्हणजे माती इथं अस्तित्वात आहेच ना. म्हणजे मडक्याचं कारण माती आहे, माती आहे कारण म्हणून कार्य तयार झालं म्हणजे मडकं तयार झालं. सूत आहे म्हणून कापड तयार झालं. म्हणजे कापडाचं जे अस्तित्व आहे आपल्या अंगावरचा कापड कशामुळे आहे? याचं कारण काय आहे? सूत आहे. सूतही इथं अस्तित्वात आहे. असंच विश्वाचं आहे. काहीतरी कारण घडलं असेल म्हणून या विश्वाची निर्मिती झालेली आहे. कोण्या शक्तीनं, कोण्या निर्मात्यानं कोणच हे विश्व तयार केलेलं नाही आहे. विश्वाची उत्पत्ती कोण्यातरी कारणामुळे झालेली आहे. विश्व एखाद्या निर्मात्याने निर्माण केले हा सिद्धांत अमान्य करण्यासाठी कपिलाने पुढे केलेला हा पहिला आधार आहे. हे जे विश्व आहे हे कोणत्याच निर्मात्यानं तयार केलेलं नाही. हा सिद्धांत अमान्य करण्यासाठी कपिलानं पुढे केलेला हा पहिला आधार आहे की कोणत्याही गोष्टीच्या निर्मितीला कारण असावं लागतं. कारण असल्याशिवाय कार्य घडत नाही. कारण असल्याशिवाय कार्य घडत नाही. आपल्याला राग आपोआप येतो का? काहीतरी कारण असल्याशिवाय नाही येत तो. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक निर्मितीला, प्रत्येक कृतीला कारण आहे. आणि म्हणून ह्या विश्वाची सुद्धा निर्मिती झाली असेल तर त्याला काहीतरी कारण असेल म्हणून हे विश्व निर्माण झालं. आपण म्हातारे झालो याला काय कारण आहे? जन्म घेतला आपण आणि एंड काय होणार आहे ते माहीत आहे आपल्याला. प्रक्रिया आहे ही जन्मापासूनची. तारुण्य, प्रौढपणा, म्हातारपण, आजारपण आणि मृत्यू. आपल्या अस्तित्वाचं ते लक्षण आहे. हे बुद्धाच्या तत्त्वज्ञानात आहेच आपल्याला पुढे. परंतु ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी कपिलानं आणखीन काही आधार दिलेले आहेत. परंतु आपल्या मताच्या पुष्टर्थ्य त्याने इतरही काही आधार दिलेले आहे. पुष्टी देण्यासाठी, आणखीन सिद्ध करण्यासाठी, हे सत्य सिद्ध करण्यासाठी आणखीन काही आधार कपिलानं दिलेले आहेत. असत हे कोणत्याही कृतीचा विषय असू शकत नाही कपिल म्हणतो. असतपासून काही तत्त्वज्ञ अघमर्षणानं म्हटलं होतं ना की असतपासून हे विश्व निर्माण झालं. तर असत हे कोणत्याही कृतीचा विषय असू शकत नाही. नाकारला डायरेक्ट कपिल. वास्तवता नवे असे काहीच उत्पन्न होत नाही. काय म्हणतो कपिल मुनी? वास्तविक पाहिलं तर नवीन असं काहीच उत्पन्न होत नाही. जे इथं आहे त्याच्यातूनच सगळं निर्माण होते. माती इथं आहे म्हणून ते मडकं तयार झालं. कापूस इथं पिकला म्हणून कापड तयार झालं. जे नवीन काही असं तयार होत नाही की मग कुठून तरी, जे या विश्वामध्ये आहे त्याच्यातूनच सगळं काही उत्पन्न होत असते. फर्निचर जे आहे, टेबल, खुर्च्या, याला कोण कारणीभूत आहे? झाडं कारणीभूत आहेत. झाडं आहेत म्हणून ते आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला कारण आहे आणि त्या गोष्टी इथंच अस्तित्वात आहेत. ठीक आहे नाही? नवीन असं काहीच उत्पन्न होत नाही. सृष्ट वस्तू म्हणजे दिसणाऱ्या वस्तू ही ज्या पदार्थापासून बनते त्यापेक्षा ती निराळी नसते. ठीक आहे नाही? जी वस्तू आपल्याला दिसते ती ज्या पदार्थापासून बनलेली असते त्यापेक्षा ती निराळी नसते, वेगळी नसते ती त्यापेक्षा. ती ज्या पदार्थापासून बनलेली असते त्या पदार्थाच्या स्वरूपात ती अगोदरपासूनच अस्तित्वात असते. ज्या पदार्थापासून बनलेली आहे ती त्या स्वरूपात ती अगोदरपासूनच अस्तित्वात असते.
आता हा टेबल आहे लाकडाचा, हा कोणीतरी कशापासून तयार केला असेल आपल्याला माहीत नाही. आपल्याला काय वाटतं, काय अनुमान लावू शकतो आपण, अंदाज? हा एखादं झाड कापलं असेल सुतारानं, त्याच्या पाट्या काढल्या असतील आणि तो तयार केला असेल, हे कारण असेल त्याला. परंतु असंही काही नाही. आता हा टेबल जुना झाला, खिळखिळा झाला, हा तुटून जाईल. हा होईल, तुटून जाईल. कारण अनित्य आहे, सगळं नष्ट होणार आहे. हा तुटून गेल्यानंतर याचे पाय दट आहेत, याच्या पाट्या दट आहेत. मग एखादा माणूस काय करेल, हे जे वरच्या पाटल्या आहेत त्या पाटल्या त्या टेबलाच्या काढील आणि त्याला व्यवस्थित करील आणि त्याचा पाट बनविल, खाली बसायचा पाट. म्हणजे नवीन वस्तू निर्माण झाली ना त्याला. कारण टेबल, पाय जे आहेत त्या पायापासून लाटणेच तयार करील, पोळ्या लाटायचे. म्हणजे जी काही नवीन वस्तूची उत्पत्ती होते त्याला ती वस्तू अगोदरच अस्तित्वात असते आणि त्याच्यामुळे ती वस्तू तयार होत असते. तो पाट जर खराब झाला की त्या पाटापासूनही आणखीन काही बनू शकेल. तर अशा प्रकारे निश्चित पदार्थापासून केवळ निश्चित स्वरूपाचीच वस्तू तयार होऊ शकते आणि काही विशिष्ट स्वरूपाच्या पदार्थापासूनच विशिष्ट स्वरूपाचा पदार्थ निर्माण होतो. अशा प्रकारे हा अनुमानाचा सिद्धांत कपिलानं आपल्याला दिलेला आहे. थांबणार आहोत आपण इथं आता, एक दोन वाक्य पाहिले की, ठीक आहे नाही. नंतर प्रश्न निर्माण झालेला आहे की मग या इंद्रिय गोचर विश्वाचं मूळ काय आहे. विश्व तर आहे, कोण्यातरी कारणामुळे ते निर्माण झालं असेल, कोण्यातरी कारणामुळे विश्व निर्माण झाले, तर मग विश्वाचं मूळ काय आहे. इंद्रिय गोचर विश्व आहे का नाही. या इंद्रिय गोचर म्हणजे आपल्याला दृष्टीस पडणारं विश्व, डोळ्यानं जे आपण पाहतो. इंद्रिय गोचर म्हणजे आपले जे 5 इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय म्हणतो आपण, आहे का नाही. हे ज्ञानेंद्रिय ज्या ज्या गोष्टींचा अनुभव घेतात, जे जे त्यांना दिसतं, जे जे अनुभव त्याला येतात, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे इंद्रिय गोचर विश्व आहे. आपल्याला जे विश्व दिसतं का नाही, हे विश्व आपलं दिसतं, ते विश्वाचा काही भागच आपण पाहतो. जो आपल्या डोळ्यांनी किंवा दुर्बिणीनं पाहू, तेवढाच भाग आपण पाहू शकतो, बाकीचं विश्व नाही पाहू शकत आपण, ठीक आहे. मग याचं मूळ काय आहे. इंद्रिय गोचर म्हणजे दृष्टीचं दिसणारं 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांनी पाहिलेलं. तर याची माहिती आपण उद्याला पाहणार आहोत. आणि आपल्याला 5 इंद्रिय लक्षात ठेवण्यासाठी एक प्रतिमा तुम्हाला तयार करून देतो की आपलं जे शरीर जे आहे, हे शरीर एक इमारत आहे. काय आहे. इमारत आहे. आणि त्या इमारतीला 5 खिडक्या आहेत. किती खिडक्या. 5 खिडक्या आहेत, एकच दरवाजा आहे. तो दरवाजा म्हणजे आपलं मन आणि 5 खिडक्या म्हणजे आपले 5 ज्ञानेंद्रिय, डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा, या 5 खिडक्या. परंतु त्या 5 खिडक्यांना झडपा नाही आहेत. त्या खिडक्यांना झडपा नाही आहे, त्या बंद नाही करू शकत, ते उघड्याच आहेत. म्हणून कोणतेही विषय त्या खिडकीमधून, कोणतीही हवा घुसते आपल्या शरीरात आणि मनाला भाग पाडते काहीतरी कृती करायसाठी, चांगली वाईट कृती करायसाठी ते भाग. ते कसं आहे आणखीन पुढे आपण सविस्तर पाहणार आहे. तयार करून ठेवली तुमच्यासाठी प्रतिमा. धन्यवाद. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं.
नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। साधु साधु साधु। हे करुणा की ज्योति, करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम। ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में हूँ। हे करुणा की ज्योति, करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम। ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में हूँ। हे करुणा की ज्योति, करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम। ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में